डोंबिवली पश्चिम महात्मा फुले रोड परिसरामध्ये 150 मिमी पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा प्रारंभ साईनगर परिसरात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शुभारंभ सोहळा संपन्न। करमाळ्यात तरुणाच्या बँक खात्यातून 7 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून फसवणूक। अजय नवनाथ कांबळे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसात फिर्याद दाखल। राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी एकाच वेळी अनियमितता आढळल्यास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई। उपस्थितीची एका विशेष पथकाद्वारे राज्यस्तरावरून पडताळणी करण्यात येणार। नाशिक महापालिकेकडून 450 खासगी रुग्णालय रडारवर रुग्णाच्या वाढत्या तक्रारी, रुग्णसेवेतील त्रुटी आणि नियमभंगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे खासगी रुग्णालयाची तपासणी, 18 विशेष पथकं तयार। दररोज अंडी खाण्यासाठी आता किशाला थोडा भार द्यावा लागणार। ऐन थंडीच्या हंगामात राज्यात अंड्यांचा तुटवडा। अंड्यांचे प्रतिनगाचे दर 7 ते 8 रुपयांवर। तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून येणारी अंडी कमी झाल्याने अंड्याच्या दरात वाढ। राज्यात दररोज 3 कोटी अंड्याची मागणी। शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेता लवकरच एसटीची हेल्पलाईन सुरू करण्यात येणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। वस्त्रोद्योगही सौर ऊर्जा प्रकल्पात तयार होणाऱ्या विजेवर चालवण्याचे सरकारचे नियोजन। याबाबतचा आराखडा राज्य सरकारकडून तयार केला जाणार। दिवाळखोरीद्वारे पती पोडगीची जबाबदारी टाळू शकत नाही। मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण। जबाबदारी झटकणाऱ्या पतीला हायकोर्टाचा दणका, विभक्त पत्नीला मोठा दिलासा। राज्यातील सर्व शाळांतील पटपडताळणी एकाच वेळी अनियमितता आढळल्यास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई। उपस्थितीची एका विशेष पथकाद्वारे राज्यस्तरावरून पडताळणी करण्यात येणार।